झी 24 तास एक पाऊल पुढे। आणि आता आणखी एका नाटकाबद्दल बोलूया। मी रेवती देशपांडे आणि सुखांशी भांडतो आम्ही यासारख्या अनेक गाजलेल्या नाटकांचं दिग्दर्शन करणारे कुमार सोहनी आपलं नवं कोरं नाटक घेऊन रंगभूमीवर येत आहेत। फक्त तुझी साथ हवी असं शीर्षक असलेल्या या नाटकातून एक नवा चेहरा देखील रंगभूमीवर आपल्याला दिसणार आहे। पाहूया या नाटकाचा हा खास रिपोर्ट। रंगभूमीची बातच न्यारी। नाटकाची झिंग या कलावंतांना अशी काही चढते की आपसुकपणे या कलावंतांची पावलं रंगभूमीकडे वळू लागतात। त्यामुळे सध्या मराठी रंगभूमीवर अनेक नवीन चेहरे दिसू लागलेत आणि यातलाच एक नवीन चेहरा म्हणजे तेजश्री प्रधान। अनेक सिनेमा, मालिका आणि जाहिरात क्षेत्रात चमकदार कामगिरी केल्यानंतर आता तेजश्री प्रधान देखील रंगभूमीकडे वळली आहे। फक्त तुझी साथ हवी या नाटकाद्वारे तेजश्री रंगभूमीवर पदार्पण करते। त्यामुळे सध्या तेजश्री या नाटकाची जोरदार तालीम करते। या नाटकात तेजश्रीसह आशिष कुलकर्णीही प्रमुख भूमिका साकारतोय। त्यामुळे लेक लाडकी या मालिकेनंतर तेजश्री आणि आशिष ही जोडी रंगभूमीवर एकत्र दिसणार आहे। माझ्या ज्या काही लिमिटेशन्स आहेत आणि जितकं मी काही काम करू शकते त्याबद्दलचा थोडासा कॉन्फिडन्स आला की मग आपण नाटकाकडे एक्सपेरिमेंट करायला आणि रादर एक चांगला अनुभव घ्यायला आता काही हरकत नाही असं म्हणून मी नाटकाकडे वळले। जेव्हा मला कळलं की अशा भूमिकेत आम्ही येणार आहोत तेव्हा आम्ही दोघांचेही डोळे असे वटारले होते। म्हटलं अरे बापरे हे कसं काय पण जमून आले। कुमार सोहनी दिग्दर्शित या नाटकात अशोक समेळ देखील मध्यवर्ती भूमिका साकारतायत। पैसा मिळवण्यासाठी प्रत्येकजण धडपड करत असतो, घर मिळवण्यासाठी धडपड करत असतो आणि त्यावेळेला जेव्हा त्या गोष्टी त्याला मिळत नाहीत त्यावेळेला तो काहीतरी शॉर्टकट स्वीकारण्याचा प्रयत्न करतो किंवा शॉर्टकट करून ते पैसे मिळवण्याचा प्रयत्न करत असतो आणि मग काय प्रॉब्लेम होऊ शकतात हे याची माहिती सांगणारा हे एका वेगळ्या पठडीचं नाटक आहे। एकूणच एकमेकांच्या साथीनं या नाटकाची तालीम तर चांगली रंगतीये, मात्र नाट्यवेडा रसिक प्रेक्षक या नाटकाला कितपत साथ देतो हे पाहणं इंटरेस्टिंग ठरेल। झी 24 तास साठी जयंती वागदरेसह ब्युरो रिपोर्ट, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।